हॅलो. पवार साहेब, रोहन देशपांडे बोलतो. रोहन देशपांडे, हा बोला ना. अहो म्हटलं ते त्या दिवशी मी आपले माननीय आयुक्तांसमोर तुम्हाला नाही का विचारलं होतं, कपिला नदीमध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे हो हो त्या गॅबियन वॉलच्या ऐवजी ती काही सिमेंट कॉन्क्रीटची वॉल बांधण्यात आली, तर ते हो. अतिक्रमण आपल्या महानगरपालिकेच्या अखत्यारीतल्या जागेमध्ये आपण एनओसी दिलं कसं काय त्यांना? नाही, आता कसं आहे बरं का, ती काही एनओसी दिली नाही, ती आपण नगर नियोजन मार्फत करतो, पण आमच्याकडे ते कसं काय आलं नाही, आम्ही काही दिली नाही अजून पण त्यांना ते या गोष्टीची म्हणजे एनओसी. एनओसी नसताना पण त्यांनी बांधकाम केलं ना? शासनाचं पीडब्ल्यूडी ऑफिस आहे ना, त्यांना आपण विचारणा करायला पत्र पाठवलेलं आहे, त्याचं उत्तर अजून आलं नाही, आणि त्याबाबत आपण फॉलोअप घेतो त्या गोष्टीबद्दलचा. तसं आलं का तुम्हाला कळवतो मी फोन करून. म्हणजे तुम्हाला न विचारता त्या गोष्टी केल्या, तर मग माझं काय म्हणणं आहे, आता तो विषय जो आहे तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई तर करा चालू. हे ना कोण ठरवणार आहे? नगर नियोजन ठरवणार, आमचं डिपार्टमेंट जे आहेत ना ते ठरवणार आहे. फक्त जे काम कोण करतं याच्यामध्ये, आणि याला परमिशन कोणी दिली, आणि पीडब्ल्यूडीला परमिशन कशा मार्फत मिळाली याची चौकशी करण्यासाठी आपण पाठवलेलं आहे पत्र त्यांना. त्यांच्याकडनं आपण लेखी उत्तर आलं, आम्ही तुम्हाला कळवतो त्या गोष्टीबद्दल. पीडब्ल्यूडीचे चीफ जे आहेत ते अरुंधती शर्माच आहेत ना? हो हो ठीक आहे, मी त्यांच्याशी बोलतो. पण मला काय म्हणायचं होतं की ती जी जागा आहे त्या जागेमध्ये जे काही गॅबियन वॉल बांधलेला आहे, आपल्या लेआउट नुसार ती महापालिकेची जागा आहे. म्हणजे तपोवन जे आहे ना, संपूर्ण फॉरेस्टने जे आहे ना महापालिकेलाच अधिग्रहण केलेलं आहे, आणि हे सगळं सर्वश्रुत आहे. म्हणजे ते तुम्हाला मी वाटलं तर ऑन रेकॉर्ड दाखवून देऊ शकतो, त्याच्यात काही मोठी गोष्ट नाही. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे तुमचं. पण मला आम्हाला एवढं माहिती आहे की पीडब्ल्यूडीला ही परमिशन दिली कोणी या गोष्टीबद्दलची. नाही, आपला नियम काम करतायत पवार साहेब, आपला नियम काय सांगतो, पीडब्ल्यूडी असू द्या नाही तर कोणी असू द्या, एक मिनिट, साधी गोष्ट आहे की आपल्या परिक्षेत्रामध्ये जर आपल्याला काही काम करायचं असेल तर आपल्याला आपली परमिशन शिवाय कुठलीच एजन्सी काम नाही करू शकत. हो ना, हा नियम आहे. विचार करायची, मग पुढचा पाऊल उचलला जाईल ना त्या गोष्टीबद्दल. मान्य आहे तुमचं मला, पण आपण याच्यावरती अग्रेसिव्हली का नाही काम करू शकत आहे? आपल्या नदीला आज दाबण्यात आलेलं आहे, त्याच्यावरती कुंभमेळा भरतो. नगर नियोजनने पाऊल उचललं पाहिजे होलसुली फोर्सफुली त्या गोष्टीसाठी. नाही ना, नगर नियोजन महापालिकेचं आहे ना आपल्या. हो ना हो ना. पण आपण कशासाठी काम करतो? गोदावरी कक्ष संवर्धन मध्ये आलो ना आपण, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या नद्या येतात ना. आणि गोदावरी नदी ही याच्यामध्ये स्वच्छता काम माझ्याकडचं आहे. पण त्याच्यामध्ये जी वॉल जी बांधली गेली ना, त्याची परमिशन वगैरे किंवा काही गोष्टी परमिशन जी आहे ना. अहो सर, नितीन सर, एक लक्षात घ्या, ती फक्त वॉलने बांधली गेली तर ती नदी पण बुजवण्यात आली ना. हो ना, मग ती माती तर काढून घ्या पहिले, पण ती नदी जी बुजवली ते तर क्लिअर करून घ्या पहिले की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जे नदीवरती जे अतिक्रमण केलेलं आहे ते ताबडतोब कुठलाही वेळ न घालवता पहिले ते अतिक्रमण तिथलं काढा. ठीक आहे, आणि मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतोय, तुम्ही उद्यापासून मला हे दिसलं पाहिजे की तिथे काहीतरी त्या संदर्भात काहीतरी. आज तारीख बघा काय आहे, 10 फेब्रुवारी आहे. आपल्या याच्या आधी एनजीटीचा पण तिथे टूर झालेला आहे, त्याच्या आधी तक्रार पण केलेली आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केलेली नाही. मी काय तुम्हाला ते म्हणतोय, शासनाचे पीडब्ल्यूडी जे आहेत ना त्याच्यावर ते काम चालू आहे त्यांचं ना, मग त्यांना विचारण्यासाठी आपण पत्र दिलेलं आहे, त्यांचा उत्तर आपल्याला आलं नाही त्या गोष्टीबद्दलचं. जसं उत्तर आलं आम्ही तसं कारवाई करू ना त्या गोष्टीबद्दलची. असं असेल तर मी कलेक्टरची, तुमची डिव्हिजनल कमिशनरची मीटिंग लावतो. चालेल ना, त्याला लावून द्या मीटिंग, पटकन काम होईल त्या गोष्टीबद्दलचं. फक्त तुम्ही एक आम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही तिथे जी काही मातीने जे काही नदी बुजवलेली आहे ती पहिले क्लिअर करून घ्या. हो हो चालेल ना, म्हणजे उद्यापासून क्लिअर करून घ्या. वरिष्ठ स्तरावर जे निर्णय होईल ते होईल ना, पटकन होईल निर्णय. हो, नाही, पण तुम्ही ती जी माती जी काही केलेली ना, ती जी टाकून जे बुजवण्याचा जो प्रकार तिथे घडलेला आहे तो पहिले क्लिअर करून घ्या. ब्लू लाईन मध्ये जी काही माती आलेली आहे ती सगळी काढून घ्या, नदीचा प्रवाह अडू नका. बरं चालेल, ते सांगतो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सर, हात जोडून. हो चालेल.